मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. श्रीगोंद्याचं ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळे आणून यात्रोत्सव समितीच्या अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर खोटे नाटे आरोप करत असल्याच्या निषेधार्थ वंशच्या विरोधात गुरुवारी 17 एप्रिलला शहर बंद ठेवून मोर्चा काढणार आहे, अशी माहिती घनश्याम शेलार, बाबासाहेब भोस, पोपटराव खेतमाळीस आणि गोपाळराव मोटे यांनी दिली आहे. मंदिर जीर्णोद्धाराच्या मुद्द्यावर भूमिका मांडण्यासाठी प्रमुखांनी मंगळवारी काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. आयुष्यभर वारकरी संप्रदायाचं काम केलं. योग अभ्यासक असल्यामुळे योगीप्रमाणे महाराजांनी संजीवन समाधी घेतली. मात्र अमीन शेख हे त्यांचे वंशज असल्याचं सांगतात. त्याबाबत न्यायालयानं विचारल्यानंतर त्यांना एकही पुरावा सादर करता आलेला नाही. असं असताना मानकरी आणि गावकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्वीचे शेख मोहम्मद बुवा देवस्थान नावानं असलेला ट्रस्ट मोडीत काढून सुफी संत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट नावानं स्थापना केली. या ट्रस्टची नोंदणी रद्द करून जीर्णोद्धाराच्या कामातील अडथळा तातडीने दूर करण्यासाठी प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी. या मागणीसाठी गुरुवारी 17 एप्रिलला शहरामध्ये मोर्चा काढला जाणार आहे. तसेच धरणे आंदोलनासह बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती घनश्याम शेलार आणि भोस यांनी दिली आहे. श्री क्षेत्र श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी हे संत तुकाराम महाराज समकालीन संत यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला. जीवनभर पंढरपूरची वारी आणि अभंगवाणी, योग संग्राम, अनेक साहित्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं. त्या महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी अनेक वर्षापासूनचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत. मात्र या ठिकाणी पूर्वीचं जे देवस्थान होतं किंवा त्याचं ट्रस्ट होतं ते ट्रस्ट बदलून संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान जे होतं त्याच्याऐवजी सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं. आणि हे ट्रस्ट, त्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या प्रकारचे लिटिगेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं या मंदिराच्या निर्माणामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. भाविक भक्तांची मोहम्मद महाराजांचं मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक वर्षापासूनची असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठीचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. सर्व प्रयत्न करून झाले. तालुक्यातल्या नेत्यांनी, मुस्लिम धर्मीयांनी, हिंदू धर्मीयांनी एकत्र बसून अनेक वेळेस प्रयत्न केले. प्रशासकीय यंत्रणेने देखील प्रयत्न केले. मात्र या जीर्णोद्धारामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख हे अडथळा निर्माण करत असल्यामुळं जनभावनेनं या ठिकाणी आता आंदोलनाचा रेटा निर्माण करून त्या ठिकाणी गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बेमुदत धरणं आणि बेमुदत गावबंदचा निर्णय देखील या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि ते आंदोलन गुरुवारी होणार आहे. या आंदोलनाला त्या ठिकाणी सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावं. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी बंडातात्या कराडकर, तुकाराम महाराजांचे वंशज माणिकप्पा मोरे आणि माऊली कदम, छोटे माऊली हे महाराज मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातले सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, वारकरी ही सगळी मंडळी आणि सगळे राजकीय नेते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आवाहन मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून समाजाला आणि वारकऱ्यांना करतो. धन्यवाद. तर उद्या शहरामध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळमृदुंगाच्या गजरात मोर्चा काढला जाणार असून या मोर्चाला बंडातात्या कराडकर, माणिक महाराज मोरे आणि माऊली महाराज कदम हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.